ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी या शहरांमधील बेकायदा इमारती पाडण्याची कारवाई सुरू असतानाच ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील 54 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकताच दिले। मात्र त्याआधी दिवेकर कारवाई विरोधात आता रस्त्यावर उतरलेले होते। कारवाई केल्यास गळफास घेणार असा इशारा इथल्या रहिवाशांनी दिलाय। कारवाई करण्यात येणाऱ्या इमारतींना दोरखंड बांधून नागरिक इमारतीखाली उभे राहिले होते। ही दृश्य बघतोय आपण। दरम्यान आज पालिकेकडून मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई होणार आहे। नागरिक मात्र त्याला जोरदार विरोध करतायत। आता कारवाई दरम्यान पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये सुद्धा झटापट होण्याची शक्यता आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। धनंजय, इथल्या नागरिकांचं सध्याच्या क्षणाला नेमकं काय म्हणणं आहे? आज सुद्धा त्याच पद्धतीनं यापूर्वी जसं आपण बघितले दृश्य जी आपण प्रेक्षकांना दाखवतोय ते रस्त्यावर उतरणार का, आपलं म्हणणं ठामपणे मांडणार का? रिद्धी स्वाभाविक आहे, कारण की एक घर हे प्रत्येक मुंबईकरासाठी किंवा प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतं आणि तसंच काहीसं आता दिव्यातील रहिवाशांचं झालेलं आहे। कारण की याआधी आपण जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातल्या हद्दीतील इतर जे बेकायदा इमारती आहेत त्यांच्यावर अतिक्रमणाची कारवाई जी आहे ती ठाणे पालिकेने केली होती आणि आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिव्यातील 54 इमारती ज्या आहेत, बांधकाम आहेत, त्यांच्यावर सुद्धा आज कारवाई ही केली जाणार आहे ठाणे महापालिकेकडून आणि मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा हा तैनात करण्यात आलेला आहे। याआधी सुद्धा अशा पद्धतीने नागरिक रस्त्यावर उतरले होते आणि आता आज सुद्धा पोलीस असतील, पालिकेचे कर्मचारी असतील आणि सर्वसामान्य दिवेकर नागरिक असतील यांच्यामध्ये झटापट होण्याची शक्यता आहे। कारण की हक्काचं घर वाचवण्यासाठी हे नागरिक जे आहे ते सामना करू शकतात आणि त्यांनी एक इशाराही दिलेला आहे, जर हे आमची घरं पाडण्यात आली किंवा या इमारती पाडण्यात आला तर आम्ही गळफास घेऊ, याच ठिकाणी आत्महत्या करू आणि याला जबाबदार कोण असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला पाहायला मिळाला आणि तशी प्रतिकात्मक दोरखंड जो आहे तो सुद्धा इमारतीला बांधलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि असं असताना नागरिकांमध्ये रोष आहे, संतप्त नागरिक दिसत आहेत। त्यामुळे नेमकं आता ज्यावेळेस ही कारवाई करायला अधिकारी येतील त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती उद्भवते अगदी, आणि त्यावेळेचेच तपशील तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ धनंजय। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।